नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहताय LS मराठी. 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. स्मृती मंधानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात पोस्टमध्ये तिने म्हटलंय, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याभोवती अनेक अडचणी बांधल्या जात होत्या आणि मला वाटतं की यावेळी मी आता बोलणं महत्त्वाचं आहे. मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि मी ते तसंच ठेवू इच्छिते. मला हे स्पष्ट करायचं आहे की लग्न रद्द करण्यात आलं आहे. मी हे प्रकरण इथेच संपवू इच्छिते असं देखील तिने म्हटलं आहे. दरम्यान पलाश याने देखील यावर स्पष्टीकरण दिलंय. मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे असं त्याने पोस्ट करत म्हटलं आहे. या दोघांच्या पोस्टवरून या दोघांचं लग्न मोडल्याचं स्पष्ट झालं आहे. इंडिगोनं मोठ्या प्रमाणात उड्डाणं रद्द केल्यानंतर प्रवाशांना मदत म्हणून रेल्वेनं 3 दिवसात 89 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, पटना आणि हावडा यासारख्या प्रमुख शहरांमधील रेल्वे वाहतुकीच्या परिस्थितीचं विश्लेषण करण्यात आलंय. तिथल्या रेल्वे परिस्थितीचा अभ्यास करून 100हून अधिक फेऱ्या करणाऱ्या या गाड्या कमीत कमी वेळेत आयोजित करण्यात आल्यात. वाहतूक परिस्थितीनुसार गाड्यांची संख्या आणि फेऱ्या वाढवण्यात येऊ शकतात असं देखील रेल्वे मंत्रालयानं सांगितलं आहे. 2 मुलांची आई मध्यरात्री तिच्या प्रियकरासोबत तिच्या घरात पकडली गेली आहे. तिचा नवरा दुबईमध्ये काम करतो आणि तिचे सासरे नागपूरमध्ये होते. घरात विचित्र कुजबूज असल्यानं तिने आरडाओरडा केला. तेव्हा लोक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी खोली उघडली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. सुनेच्या खोलीत तिचा 25 वर्षीय प्रियकर बेडखाली लपून बसलेला आढळला होता. पतीला हे कळताच त्यानं तिला दुबईवरून घटस्फोट दिलाय. आता तिचं लग्न तिच्या प्रियकराशी लावण्याची तयारी गावकऱ्यांनी केली आहे. अयोध्या या ठिकाणची ही घटना आहे. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये हृदय पिवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. फक्त 6 महिन्यांपूर्वी प्रेम झालेल्या 28 वर्षीय व्यापाऱ्यानं रेल्वेखाली उडी मारत आपला जीव संपवलाय. पत्नी आणि सासऱ्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 12 एकर जागेत 1089 कोटी रुपये खर्च करून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंच पुतळा उभारला जातोय. 100 फूट उंच चौथऱ्यावर हा पुतळा असेल. त्याचं वजन 6000 टन असणार आहे. स्मारकात चैत्य हॉल, लायब्ररी, म्युझियम, विश्रांतीगृह अशा वेगवेगळ्या सुविधा देखील असणार आहेत. मनी लॉन्ड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीनं अंबानींच्या 1120 कोटींच्या नव्या मालमत्ता जप्त केल्यात. रिलायन्स सेंटर, मुंबईतील अतिथीगृह, निवासी मालमत्ता आणि चेन्नई या ठिकाणचा भूखंड अशा या मालमत्ता आहेत. रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या कंपन्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी इथं दुपारी अचानक अज्ञात कारणानं ऊसाला आग लागली. यामध्ये सलग असलेला तब्बल 40 ते 50 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झालाय. याचे व्हिडिओ देखील आता समोर आलेत. जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरू आहे. गोव्यानंतर केरळही आगीच्या घटनेनं हादरलंय. केरळच्या कोल्लममधील अष्टमुडी तलावावरील बोट अँकरिंग पॉइंटवर भीषण आगीत 10 बोटी आगीत जळून खाक झाल्यात. ही घटना करेपूजा चर्चजवळ रविवारी 2:30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून जिल्हाधिकारी N. देविदास यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या काही नोट्स आहेत त्या देतो आणि प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असं सांगून मलकापूर इथं बोलावून घेण्यात आलं आणि या विद्यार्थिनीवर या शिक्षकानं लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीनं मैत्रिणीच्या मदतीनं व्हिडिओ कॉल करून अत्याचाराची स्क्रीन रेकॉर्डिंग केली आहे. अत्याचाराची माहिती कुणाला दिल्यास हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करू आणि आई वडिलांना जीवानिशी मारून टाकू अशी धमकी नराधम शिक्षकानं विद्यार्थिनीला दिली आहे. राज्यात काही दिवसांपासून विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हुडहुडीचं वातावरण तयार झालंय. नागरिकांचं पौष्टिक आहाराकडे लक्ष वळू लागलंय. बुलढाण्याच्या ग्रामीण भागातील हुरड्याच्या मागणीने जोर धरलाय. पौष्टिक हुरडा बाजारात ड्रायफ्रूट समान भावानं उपलब्ध होतोय. हुरड्याचा दर एका पावासाठी 120 रुपये तर किलोसाठी जवळजवळ 500 रुपये इतका असून त्याची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. तज्ज्ञांच्या मते हुरड्याचा नियमित आहारात समावेश केल्यानं अनेक फायदे मिळतात. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.